परिच्छेदिका, परिघ इत्यादींचे मूलभूत गुणधर्म अभ्यासले आहेत. या प्रकरणात आपण आणखी काही गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो आहोत त्याची पटकन उजळणी करूया. तुम्ही मला वर्तुळाची व्याख्या सांगू शकाल का? होय, दिलेल्या प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या बिंदूपथाला वर्तुळ असं म्हणतात. स्थिर बिंदूला काय म्हणतात? स्थिर बिंदूला वर्तुळाचं केंद्र असं म्हणतात आणि समान अंतराला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. या आकृतीकडे बघा. रेख एबीला काय बरं म्हणतात? रेख एबीला वर्तुळाची जीवा म्हणतात, कारण तिचे दोन्ही अंत्यबिंदू हे वर्तुळावर आहेत. रेख सीडीला काय म्हणतात? रेख सीडीला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. तुम्हाला आठवतंय का की वर्तुळ ही दिलेल्या प्रतलातील एक बंदिस्त वक्ररेषा असून ती त्या प्रतलाची 3 भिन्न संचात विभागणी करते. आकृतीत दाखवलेले कोणते बिंदू वर्तुळाच्या आंतरभागात आहेत ते सांगा. बिंदू ए, बी, जी आणि ओ हे वर्तुळाच्या आंतरभागात आहेत आणि बिंदू सी आणि ई हे कुठे आहेत? बिंदू सी आणि ई हे वर्तुळावर आहेत आणि बिंदू पी आणि डी हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. म्हणजे ओ